हॅलो फ्रेंड्स, तर आता मुलांच्या शाळा चालू झाल्यात आणि मुलांना सकाळी नाश्त्याला काय बनवायचं तर त्यांच्यासाठी स्पेशल त्यांना काहीतरी चटपटीत खायचं असतं. म्हणून आज मी मुलांसाठी बनवतेय मूग डाळीचा पिझ्झा. तर आजकाल इन्स्टावर या मूग डाळीच्या पिझ्झ्याची रेसिपी सारखी दाखवतात, म्हणून तो बघून मी करायला घेतलाय. तर काल रात्रभर मूग डाळ भिजत टाकली होती आणि त्यानंतर मिक्सरमध्ये वाटून घेतली. त्यात लाल तिखट, हळद, मीठ, मसाले टाकून मिक्स केली. त्यानंतर पनीर घेतले, त्याला आपण मसाला टाकून ठेवलेला आहे. त्यानंतर पॅनवर हे जे बॅटर केलेलं आहे मूग डाळीचं ते टाकलं. 10 मिनिटानंतर त्याला असं पलटलेलं आहे आणि त्याच्यावर सॉस लावून घेतलेला आहे. आणि मला इथे चीज क्यूब्स भेटले नाहीत, त्यामुळे मी चीजचे स्लाइस ठेवलेले आहेत आणि त्यानंतर टोमॅटो, कांदा आणि पनीरचे तुकडे ठेवलेत. पण झालं काय, हे चीज आहे ना पाहिजे तसं मेल्ट झालं नाही, त्यामुळे मला जसा पिझ्झा हवा होता तसं तो झालाच नाही आहे. इन्स्टावर बघून मी खरं केला, पण मला एकदम त्यांच्यासारखा जमला नाही. असा जमला, पण टेस्टला खूप छान झाला, सगळ्यांना आवडला आणि सगळ्यांनी मस्तपैकी खाल्लेला आहे.